वैशिष्ट्ये, लक्षणे, ओके, अजून? 10 प्रकार पाहिलो आपण. लक्षणे त्याचे विकासाच्या विविध अवस्था, हा, व्हेरी नाईस. ओके ओके. लहानपणीच्या. हा, लहानपणीच्या. तेवढे बरं बघितलं सर. ओके ओके. तर आपण पाठीमागच्या तासामध्ये काय पाहिले थोडं रिव्हिजन करू आणि पुढे जाऊया. आता याच्यामध्ये आपण पाठीमागच्या तासामध्ये जे पाहिलं, वाढ म्हणजे नेमकं काय पाहिलं होतं, बरोबर आहे? की ज्याच्यामध्ये फ्रँकनं सांगितलं होतं पेशीयुक्त गुणाकार म्हणजे वाढ आहे. ऍक्च्युली वाढ म्हणजे आपल्या आकारमानामध्ये, प्रमाणामध्ये, आहे की नाही, रचना, वयात, वजन, उंची इत्यादीमध्ये होणारा जो काही बदल आहे, पण तो बदल धनात्मक असला पाहिजे. धनात्मक म्हणजे वाढत जाणारा, ऋणात्मक म्हणजे कमी होणारा. वाढ म्हणजे कमी होणारी नसते, वाढ म्हणजे वाढत जाणारी असते. म्हणून आपला आकारमान असेल, रचना असेल, वय असेल, वजन असेल, उंची असेल, आणि ह्याच्यामध्ये जे काही होणारा बदल आहे, तो बदल धनात्मक आहे, तो म्हणजे वाढ असतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं विकास. विकास ही संकल्पना वाढीपेक्षा वेगळी आहे, थोडी व्यापक आहे की नाही? आणि मग या परिस्थितीमध्ये आपण काय पाहिलं, की सुनिश्चितपणे किंवा सुनिश्चित दिशेनं क्रमाक्रमाने होणारा धनात्मक बदल म्हणजे विकास. कारण विकासामध्ये सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे, बरोबर आहे की नाही? विकासामध्ये काय महत्वाचं आहे? सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. आणि विकासामध्ये सिक्वेन्सला खूप प्राधान्य सुद्धा आहे आणि त्यानुसार तो होतीही असतो. या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी जाणून घेत असताना आपण विकास म्हणजे नेमकं काय हेही पाहिलं. आणि विकासामध्ये अजून एक हॉर्लॉक यांची व्याख्या पण पाहिली, की ज्याच्यामध्ये त्यानं पक्वता आणि अनुभव यांना दिलेलं महत्व होतं. पक्वता व अनुभव यांच्या परिमाणानं होणारे क्रमबद्ध व प्रगतिकारक बदल म्हणजे विकास होय, अशी त्यांनी व्याख्या केली होती. आणि त्या व्याख्येनुसार आपल्याला असंही सांगता येईल, की फक्त विकास म्हणजे वाढ नाहीये, तर ते विकासामध्ये सगळ्याच आयामांचा, सगळ्या बाजूंचा, सगळ्या बाबींचा समावेश होतो. जसे की शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आहे की नाही, सामाजिक, त्याच्यामध्ये इतर बाबींचा बी समावेश होतो. जसं की मग तुमचं चारित्र्य असेल, आहे की नाही, ह्यांचा पण समावेश होतो, हे पण आपण पाहिलंय. या सगळ्यामध्ये जी काही येणारी मॅच्युरिटी आहे, या सगळ्यामध्ये येणारे जे काही अनुभव आहे, त्या सगळ्या बाबींचा समावेश आपल्या या विकासामध्ये होत असतो. वाढ आणि विकासामधला फरक पाहिला. पहिला आपण पाहिलं संज्ञामध्ये होणारा फरक पाहिला. त्यानंतर पाहिलं आपण दोघातली मर्यादा, ते अमर्यादित आहे, हे मर्यादित आहे. मर्यादित कोण आणि अमर्यादित कोण आहे? मर्यादित कोण आणि अमर्यादित कोण आहे? काय सांगू शकाल? वाढ मर्यादित आहेत की विकास मर्यादित आहे? वाढ मर्यादित आहे. वाढ. कोण मर्यादित आहे? वाढ मर्यादित आहे आणि विकास अमर्यादित आहे. वाढ वाढ ही मापनक्षम असते आणि विकास हा परिमाणात मोजता येत नाहीये. लक्षात घ्या, इथले हे जे वर्ड आहेत, हे पाठीमागच्या पेपरमध्ये आले होते बघा. दिलेला जो प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये असं भारी फिरवलं होतं, की खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलं होतं. आणि त्याच्यामध्ये खाली दिलं होतं, की विकास परिणामात मोजता येतो म्हणून दिलं होतं. 2013ला पडलेला प्रश्न होता. त्याच्यामुळे आपल्याला हे नुसतं बघायचं नाही, तर ह्याच्यामध्ये प्रश्न सुद्धा कसे जनरेट होतात हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वाढ ही संख्यात्मक आहे, विकास हा गुणात्मक आहे. है की नाही? दोघांवर पण अनुवंश आणि परिस्थितीचा फरक पडत असतो. आता त्याचबरोबर आपण पाहिलेलं होतं, की वाढ आणि विकास यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतात. आता हा वाक्य, हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे, म्हणून इतकं कलरफुल दिलेलं आहे. वाढ व विकास यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध असल्याचे जाणवते. यामुळे दोन्ही संकल्पना आपणास वेगवेगळ्या मांडता येणार नाही. कारण विकास या संकल्पनेत वाढ ही संकल्पना अंतर्भूत आहे. मी कालच्या तासामध्ये तुम्हाला दाखवून दिलं होतं वेन डायग्राम काढून. त्या वेन डायग्राम मध्ये वाढ आत होते आणि बाहेर विकास होता. याचा अर्थ आहे विकासाच्या संकल्पनेमध्ये वाढ ही संकल्पना अंतर्भूत आहे, परंतु विकासामध्ये वाढ येत नाही, आहे की नाही? तर त्यामुळं हे जे मोठं पण दाखवलेलं आहे वाढ आणि विकासाच्या संदर्भामध्ये, ते एकमेकावर अवलंबून आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर विकास प्रक्रियेचे तत्व पाहिलं होतं, त्याची वैशिष्ट्य पाहिलं होतं, त्याची लक्षणं सुद्धा पाहिली होती. त्याच्यामध्ये एलिझाबेथ हॉर्लॉक यांनी सांगितलेली आपण 10 काही वैशिष्ट्ये पाहिली होती, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा विकास हा सातत्याने होत असतो. बालकाचा विकास हा संकलित स्वरूपात असतो. व्यक्तीचा विकास हा विशिष्ट क्रमानेच होत असतो.
आहे की नाही. विकास हा नेहमीच स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो. त्याचबरोबर प्रत्येक बालकाचा जो काही विकासाचा वेग आहे, तो प्रत्येक अंगाचा वेग असेल तो निर्णय अवस्थेमध्ये तो कमी जास्त असतो, हेही पाहिलं होतं. विकासाचे स्वरूप एकजिन्सी असतं. विकासाची गती व्यक्तीप्रमाणे बदलतं. विकास हा अनुवंश आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. विकास होत असताना काही बाबींचं संघटन तर काही बाबींचं विघटन होत असतं. आणि शेवटचं पाहिलं होतं व्यक्तीच्या निरनिराळ्या अवस्थांच्या कालावधीमध्ये सर्वांचा सर्वसामान्य विकास सारखाच असतो. त्यानंतर आपण पाहिलं की विकासाच्या विविध अवस्था. आता हे इथून पुढे पाहायचंय मानवाच्या किंवा ह्याच्या बालकाच्या विकासाच्या काही विविध अवस्था आहेत. या अवस्थामध्ये प्रमुख 2 अवस्था आहेत. मुख्य किती अवस्था आहेत? 2 आहेत. मुख्य 2 अवस्थामध्ये पहिली अवस्था आहे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी आहे जन्मोत्तर अवस्था. म्हणजे बाल जन्मण्यापूर्वी आणि बाल जन्मल्यानंतर अशा 2 मुख्य अवस्था आहेत. आता ह्या 2 मुख्य अवस्था पाहत असताना ऍक्च्युअली विकासाची जी प्रक्रिया आहे ही नेहमी चालत असते, सतत चालत असते. ती कंटिन्युअस आहे, ती अमर्यादित आहे. आणि ही सुरू होत असताना विकासाची प्रक्रिया ही गर्भापासून होत असते. आईच्या गर्भामध्ये जेव्हा बालक असतो तेव्हापासून त्या बालकाची विकासाची प्रक्रिया चालू असते आणि ती प्रक्रिया मालकाच्या किंवा त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपते. बरोबर? म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. आणि ह्यामध्ये डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी काय केलं, वाढ आणि विकासाच्या संदर्भामध्ये हे वाक्य सुद्धा महत्वाचं आहे आणि ह्या वाक्यावरती प्रश्न सुद्धा आला होता 2014 मध्ये. तुम्ही काढून पाहिलं तर लगेच लक्षात येईल. डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी काय केलं होतं, वाढ आणि विकासाच्या संदर्भामध्ये कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं होतं असा प्रश्न होता. डॉक्टर अर्नेस्ट जोन्स यांनी वाढ व विकासाच्या संदर्भात कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं होतं. तर त्यांनी अक्षांश आणि रेखांश पद्धतीनं संशोधन केलं होतं. आता अक्षांश आणि रेखांश काय आहे, तर रेखांश पद्धतीमध्ये काय होतं, बालकांचं अनेक वर्ष आपण निरीक्षण करून विकासाचा एक क्रम, त्याचे विविध टप्पे हे निश्चित केलेले असतात. तर अक्षांश पद्धतीमध्ये एकाच वयोगटातील अनेक मुला-मुलींचे निरीक्षण करून सर्वसामान्य वैशिष्ट्ये नोंदवली जातात. हा फरक आहे अक्षांश आणि रेखांशामध्ये, ज्याचा अभ्यास अर्नेस्ट जोन्स यांनी केला होता. आता आपल्याला पाहायचं की नेमकं विकासाच्या अवस्था कोणत्या आणि किती आहेत. तर मेन विकासाच्या अवस्था मुख्य 2 आहेत. किती आहेत? 2. कोणकोणत्या आहेत बरं? तुम्हाला विचारत आहे, कोणत्या अवस्था आहेत? जन्मपूर्व जन्मपूर्व अवस्था, अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था. विकासाच्या मुख्य 2च अवस्था आहेत. मुख्य 2 अवस्था आणि मग त्याच्या खाली अंडर खाली येतात. आता मुख्य 2 अवस्थामध्ये कोणकोणती आहेत, तर पहिली आहे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी आहे जन्मोत्तर अवस्था. आता या जन्मपूर्व अवस्था आहे, लक्षात घ्या काय घ्यायचं या ठिकाणी. आपण CTETचा पण काही जण अभ्यास करत असतील, काही जणांना अभ्यास केला असेल, काही जण पेपर देत असतील किंवा काही जणांनी दिला पण असेल. पण याच्यामध्ये थोडा कॉमन सेन्स आहे आणि थोडा बदल पण आहे. तो म्हणजे काय आहे की विकासाच्या ज्या अवस्था आहेत, विकासाच्या ज्या अवस्था आहेत, ज्या जन्मोत्तर मध्ये आहेत, त्यांचा कालावधी सीटेटचा आणि TETचा ह्याच्यामध्ये फरक आहे. एवढं फक्त लक्षात घ्या. आता मी जो डिस्प्लेला दाखवलेला कालावधी आहे तो एकदम बरोबर आहे आणि त्याच्यानुसारच आपल्याला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. आता पहा, विकासाच्या अवस्थेमध्ये पहिला आहे जन्मपूर्व अवस्था. कसली? जन्मपूर्व म्हणजे बालक जन्मल्यापासून ते जन्मपूर्व अवस्था म्हणजे बालक गर्भामध्ये असल्यापासून ते जन्मापर्यंतचा येणार. आणि दुसरं आहे ते जन्मोत्तर अवस्था. याच्यामध्ये येतात शैशव अवस्था, किशोरावस्था, कौमारी अवस्था, तारुण्य अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. या 6 अवस्थापैकी आपल्याला अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी 3 अवस्था खूप महत्वाच्या आहेत. या 3 अवस्थेमधील सुद्धा पेपर 2 साठी कौमारी अवस्था जी 13 ते 19 वर्षाची आहे ही खूप महत्वाची आहे आणि याच्यावरच पेपर 2 मध्ये प्रश्न येतात. तर पेपर 1 मध्ये 0 ते 12 वर्षाच्या ज्या 2 अवस्था आहेत, ज्याच्यामध्ये शैशव अवस्था येते 0 ते 5 वर्ष आणि किशोर अवस्था येते ती 6 ते 12 वर्ष. या ज्या 2 अवस्था आहेत ह्या पेपर 1 साठी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे पेपर 1 चा जो
विद्यार्थी असेल, जो अभ्यास करणार आहे, त्याने 0 ते 12 वर्षामध्ये जे येणाऱ्या 2 अवस्था आहेत, शैशवावस्था आणि किशोरावस्था, यांचा सखोल अभ्यास करायचा आहे. आणि जे फक्त पेपर 2 देणार आहेत, त्यांनी 13 ते 19चा कौमार्य अवस्थेचा डिटेल अभ्यास करायचा. जे बोथ असतील त्यांनी 0 ते 19 वर्षापर्यंतच्या अवस्थांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे इथपर्यंत? आता ह्या अवस्था ज्या आहेत, या अवस्थांचा कालावधी पाहूयात. पहिली आहे शैशवावस्था, जी अवस्था बालाच्या जन्मापासून ते 5 वर्षापर्यंत असते, की ज्याचा कालावधी 0 ते 5 वर्ष आहे. आता हे 0 ते 5 वर्ष आणि किशोरावस्था 6 ते 12 वर्ष, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपण पाहूयात की प्रत्येक बालकाचा विकास कशा पद्धतीनं होत असतो आणि त्याच्यामध्ये नेमकं काय असतं. काय असतं म्हणण्यापेक्षा, की शैशवावस्था जी आहे, या शैशवावस्थेमध्ये बालकांच्या विविध किंवा विकासाच्या विविध अंग आहेत आणि ती आपण अंग पाहणार आहोत. आणि ती अंग म्हणजे एखादा अवस्था पाहत असताना ह्या 4 अंग पाहणं गरजेचंच आहे. ही 4 अंग पाहणं गरजेचंच आहे. ती आहेत बघा, पहिली कोणकोणती अंग आहेत? तर याच्यामध्ये येतं एक म्हणजे व्यक्तीच्या विकासाची अंगामध्ये पहिलं आहे कसली अवस्था? मानसिक अवस्था. कसली अवस्था आहे? मानसिक मानसिक अवस्था. दुसरं आहे आणि भावनिक भावनिक विकास. त्याच्यानंतर तिसरं आहे शारीरिक विकास आणि मग आहे सामाजिक. ही प्रमुख अंग आहेत आणि याच्याबरोबर नैतिक विकास हा सामाजिक व भावनिक विकासामध्ये अंतर्भूत असतो, म्हणून नैतिक वेगळा घेतला नाहीये. आणि वरील प्रमुख अंगांचा उपांगी जसे की बौद्धिक असतील, सृजनात्मक असेल, सौंदर्यात्मक असेल, भाषिक आहे, गतिवाचक आहे, अशी विविध उपांगे सुद्धा आहेत. पण त्यातील आपल्याला व्यक्तीच्या विकासाची विविध अंग पाहत असताना आपल्याला मानसिक, भावनिक, शारीरिक आणि सामाजिक या 4च अंगांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आता मला सांगा, विकासाची ही जी काही विविध अंग आहेत, या विविध अंगानुसार 0 ते 5 वर्षाचा बालक, त्याच्या अवस्थेचं नाव आहे शैशवावस्था. काय नाव आहे अवस्थेचा? शैशवावस्था. आता ही जी शैशवावस्था आहे, 0 ते 5 शैशवावस्था आहे की नाही. आता 0 ते 5 जी शैशवावस्था आहे, एक लाख, बरोबर. शैशवावस्थेचा कालावधी काय आहे? 0 ते 2 नाही. मी पहिले सांगितलं की आपण सेटेटचा अभ्यास करत नाही, आपण कशाचा करतो? टीईटीचा करतोय. आणि 0 ते किती होईल मग? 5. येस. शैशवावस्था किती झाली? 0 ते 0 ते 5, 5. बरोबर. मॅटर क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची. टीईटीच्या भरात सीटीटीच्या भरात जायचे नाही, आपल्याला टीईटीच्या भरात जायचे. त्यामुळं शैशवावस्थेचा कालावधी 0 ते 5 आहे. 5. 0 ते 5 अवस्थेमध्ये आपल्याला फक्त आता बघायचं आहे, या शैशवावस्थेच्या कालावधीमध्ये त्या बालकाचा मानसिक विकास कसा होतो, शारीरिक कसा होतो, बौद्धिक कसा होतो आणि सामाजिक कसा होतो, बरोबर आहे. हा कालावधी जो आहे तो खूप महत्वाचा आहे. कुणासाठी? बालकासाठी. कारण या बालकाचा जो ह्याच्यामध्ये विकास आहे तो झपाट्याने होत असतो. आता आपण पहिलं पाहणार आहोत शारीरिक विकास. शैशव अवस्थेमधील बालकाचा कसला विकास पाहणार आहे आपण? पहिला शारीरिक विकास. कसला? शारीरिक विकास. शारीरिक विकास. पहिले तुम्ही सांगू शकाल का मला? बरं सांगा बघू, 0 ते 5 वर्षाच्या मुलामध्ये कसला कसला विकास होत असेल? सांगा चला. शरीराची वाढ. हा, बरोबर. आता त्यांचा पहा, आपण महत्वाच्या गोष्टी पाहू. आता तुम्ही रनिंग नोट मध्ये पण नोट करून चला, कारण हे खूप महत्वाचं आहे तुमच्यामध्ये. आता कारण ह्याच्यावरचे प्रश्न जनरेट होतात, ह्याच्यावर काय होतात? प्रश्न जनरेटेड होतात. आता बालकाचा आपण शारीरिक विकास पाहत आहोत. कसला विकास पाहत आहोत? शारीरिक विकास पाहत आहोत. विकास. तर बौद्धिक विकासही होतो. आता आपण फक्त शारीरिकच विकास पाहत आहोत. कसला पाहत आहोत? शारीरिक पाहत आहोत. आणि याच्यानंतर मग आपण पाहणार आहोत मग तुमचं ती मानसिक आहे, बौद्धिक आहे की नाही, भावनिक आहे, आणि मग तुमचं शेवटी सामाजिक आहे, हेही पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण सगळं पहिलं पाहत आहोत की आपण त्याचा शारीरिक विकास पाहत आहोत. आता हे जे बालक आहे शैशवावस्थेमधलं 0 ते 5 अवधीमधला, आता या बालकाच्या शरीराची जी काही वाढ आहे ही सगळ्यात जलद होत असते. इतर कोणत्याही अवस्थेमध्ये बालकाच्या शरीराची वाढ इतकी फास्ट होत नाही जेवढी फास्ट शरीराची शैशवावस्थेमध्ये होते. कुठे होते? शैशवावस्थेमध्ये. कशाची वाढ होते? त्याच्या शरीराची
खूप झपाट्याने शरीराची फास्ट वाढ होत असते, बरोबर. त्यानंतर नाही, पहिले जे 6 महिने आहे, ह्या पहिल्या 6 महिन्यामध्ये बालकाचं वजन दुप्पट होत आहे. काय होत आहे? बालकाचं वजन काय होणार आहे? दुप्पट होणार. दुप्पट होणार आहे. होते का नाही हो? तुम्ही पण आई आहात, होते का नाही? होतंय सर. ओके. कारण बालक गर्भात जेव्हा असतो, गर्भाच्या बाहेर येतो, इथलं ऍटमॉस्फिअर, इथलं खाणं पाणी ह्याच्यानुसार मग त्याचं वय काय होतं, पहिल्या 6 महिन्यामध्येच, पहिल्या 7 महिन्यामध्ये त्याचं वजन दुप्पट होत असतं. त्याच्यानंतर मग काय होतं, की विकासाची जी दिशा आहे या बालकामध्ये बघा, सगळ्यात महत्वाचा आहे क्वेश्चन आहे 2018चा, शैशव पडलेला पेपर 1 साठीचा क्वेश्चन आहे, की बालकाची विकास जो आहे तो कुठून कोणाकडे होत असतो. तर बालकाचा जो विकास आहे या कालावधीमधला, शैशवावस्थेमधला, तो कालावधीमधला विकास डोक्याकडून पायाकडे होत असतो. कुठून कुठे होत असतो? डोक्याकडून पायाकडे होत असतो. हा, नेहमी लक्षात ठेवायचं. कुठून कुठे झाला? बाल्यावस्थेमध्ये बालकाचा विकास डोक्याकडून पायाकडे. आणि त्यामुळं काय होतं, शरीराच्या माने, शैशवावस्थेमधील जे बालक आहे त्याच्या शरीराच्या मानेनं, जो डोक्याचा आकार आहे हा मोठा असतो. हा काय असतो? मोठा असतो. त्याची मान लहान असते, त्याचे खांदे अरुंद असतात आणि पोट जे आहे ते थोडे मोठे असते. काय असतं ते? मोठे असते. नैसर्गिक ज्या विधी आहेत त्या बाबतीमध्ये जे बालक आहे हे 1.5 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या इंद्रियावर ताबा नसतो. शी आली, शू आली, ताबा म्हणजे मला आली आहे, मी थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो. करतोय नाही, आली की झाली. त्याच्यामुळं पहिले 1.5 वर्षापर्यंत त्या बालकांचा त्याच्यावर ताबा नसतो. आणि या बाबतीमध्ये पालकांना, त्या बालकांना जर सवय लावायची असेल तर त्या काय लागेल, ते कालावधी लागेल. यानंतर काय होतं, बालकांच्या जे काही स्नायूंची वाढ आहे, बालकांच्या स्नायूंची जी काही वाढ आहे ती कशी असते? बालकांच्या स्नायूंची वाढ मंद गतीनं असते. कशी असते? मंद गती. आणि आता बघा, त्याच्यामुळे काय होत आहे, पेन्सिल योग्य पद्धतीनं हातामध्ये हातात धरणे, बोटाची सफाईदारपणे हालचाल करणं, छापील मजकुरावर नजर एकदम स्थिर ठेवून आवाज येतोय का माझा? हो सर, येतोय. हा. बालकांची जी काही स्नायूची वाढ आहे, बालकांच्या स्नायूची वाढ मंद गतीने होत असते आणि तो पेन्सिल योग्य पद्धतीनं हातात धरणे, बोटांची सफाईदारपणे हालचाल करणं, छापील मजकुरावर नजर स्थिर ठेवून इतर क्रियांच्या संबंधीमध्ये असे स्नायू 3 ते 4 वर्षापर्यंत विकसित होत नाहीत त्या बालकांचं. हे सगळ्यात मोठं आहे. त्यांचं स्नायूचं वाढ तर एकदम स्लो असते. पेन्सिल हातात त्याला धरायला येते, पण बोटांची सफाईदारपणे हालचाल अजून झालेली नसते. तर हे जे काही बालक आहे, या बालकाला त्याच्या कारक शक्तींचा विकास सुद्धा क्रम पद्धतीनं होत असतो. आता कारक कौशल्यामध्ये जसं की पाठीवरून जेव्हा तो कुशीवर होत असतो, पाठीवरून कुशीवर होणे, सरकणं, रांगणं, बसणं, फिरणं, आधार देत उभं राहणं, चालायचं असू दे, वस्तू पकडायचा असू दे, या सगळ्या बाबीचा समावेश कुठे येतो?
आंतरक्रियामध्ये येतो. 3ऱ्या वर्षापासून मात्र बालक स्वतःच्या क्रिया स्पष्ट करतंय. कारक शक्तींचा विकास क्रमबद्ध रीतीने होतो. पाठीवरून कुशीवर वळणं, सरकणं, रांगू लागणं, बसणं, आधार घेत उभे राहणं, चालणं, वस्तू हाताळणं किंवा पकडणं, या सगळ्या बाबींचा जो विकास आहे तो क्रमबद्धतीनं याच ह्याच्यामध्ये होतो. त्याला आपण कार्यकौशल्यांचा विकास म्हणतो. पुढचं आहे 3ऱ्या वर्षापासून पालक स्वतःच्या क्रिया स्वतः करताय. बालक 3ऱ्या वर्षापासून स्वतःच्या क्रिया तो काय करतो? स्वतः करतो. याचा अर्थ आतापर्यंत तो क्रिया करत होता का? नाही. कोण करत होतं मग क्रिया? त्याच्या आई. बरोबर. आता मग हे बालक जेव्हा आता स्वतःच्या पायावर उभं राहिलं तेव्हा तो जेवण बनवणे, कपडे धुणे, पेन्सिल धरणं, राष्ट्रीय कात्रीचा वापर करणं, या सगळ्या बाबींचा समावेश त्याचा या ठिकाणी होत असतो. आता बालकांच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत तो ऑलरेडी चालणे, धावणे, पायऱ्या चढणं, वस्तू फेकणं, वस्तू पकडणं, या सगळ्या बाबी ज्या आहेत तो सफाईदारपणे करत असतो. आणि जन्माच्या वेळी त्याची जी काही नाडी असते ती एकदम जलद असते. काय असते? जलद असते. हे गुणवैशिष्ट्य तुमच्या शारीरिक विकासाचे आहे शैशवावस्थेतील. आता आपल्याला बघायचं त्याचा मानसिक विकास. शैशवावस्थेतील जे बालक आहे 0 ते 5 वर्षाचं, याचं मानसिक म्हणजे मेंटल डेव्हलपमेंट कशी होत असते आपल्याला बघायचं. की ह्याच्या बालकाच्या विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवधान असेल, अवबोध असेल, संवेदना असतील, त्याचं स्मरण असेल, कल्पना असेल किंवा त्याची तर्कशक्ती असेल, इत्यादी त्याचे जे काही मनोव्यापार आहेत मेंटल प्रोसेसमध्ये येणारे, त्या सगळ्यांचा या ठिकाणी काय होतं, मज्जासंस्था आणि मेंदू यांच्याशी मानसिक विकासाचा संबंध या ठिकाणी होत असतो. मग त्यामुळे काय होणार आहे, या बालकामध्ये मानसिक विकास काय होत असतो? झपाट्यानं होतो. बघा, ह्या बालकाचा जो शैशवावस्थेतील बालक आहे त्याची शरीराची वाढ कशी आहे? जलद गतीनं आहे. बरोबर की नाही? हो. काय पाहिलं होतं आपण? स्लो आहे म्हणून काय पाहिलं होतं या बालकाचं? स्नायूची वाढ कशी आहे त्याची? स्नायूची मसल्स मंद गतीनं आहे की नाही? पण भावनिक विकास मात्र त्याचं कसं आहे? एकदम सातत्यानं होत आहे. आणि बालक एखादी वस्तू हस्तगत करण्यासाठी काय करतो? तो हट्टी बनतो. काय बनतो? हट्टी, जिद्दी बनतो. मला पाहिजे म्हणजे पाहिजे आई, आहे की नाही? मला खेळणी पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग हे करत असताना जेव्हा बालक वेगवेगळ्या वस्तू शोधून निहाळतो आणि त्यांचे संबंधीमध्ये ते काही प्रश्न करतात, ते ह्याच मेंटल प्रोसेसमुळे होतं, आहे की नाही? इतरांनी आपल्याकडे लक्ष वेधावं यासाठी तो जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो. लक्ष वेधावं म्हणून. बघा तुम्ही, जसं की 0 ते 5 वर्षाचं बालक आहे, जेव्हा बाबाचं ऑफिस संपतं आणि बाबा 5, 5:15 घरी येतात, आहे की नाही? मग घरी येतं जसं ते बालक बिलगतं तुम्हाला, येतं, आहे की नाही? दरवाजा उघडतो, जवळ येतो आणि तुम्ही जर लक्ष नाही दिलं, इग्नोर नाही केलं की ते तुमच्या मध्यात करेल, तुम्हाला विसरला असं तो दाखवून देईल, आहे की नाही? हा त्याचा फरक आहे. म्हणून ही मेंटल प्रोसेस काय करते ह्याच्यामध्ये, तर इतरांनी आपल्याकडे लक्ष द्यावं याची तो काय करतो? जाणीव करत असतो आणि त्याच्यासाठी तो धडपडत सुद्धा राहत असतो. आता हे जे आहे, तर बालकानं काय करतं बालक? जोरानं ओरडायचं असू दे, आहे की नाही? रुसून बसायचं असू दे, या सगळ्या ज्या बाबी आहेत ना, त्याच्या ह्या प्रकर्षानं 6 ते 12 या वयोगटामध्ये दिसून येतात.